उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार आणि शरदचंद्र पवार यांच्या पक्षांचे विलिनीकरण होणार होते. मात्र आता पुढच्या गोष्टी पुढे पाहू, काय घडतंय पाहूया. माझ्यात आणि दादामध्ये जो संवाद झाला होता, तो आज दादा जिथे कुठे असेल तिथून हे सारं पाहत असेल, ऐकत असेल, अशी खंत वजा भावना व्यक्त करत खासदार सुप्रिया सुळे यांनी येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्याचे चित्र जवळपास स्पष्ट केले आहे. त्यांची आणि रुबी हॉलचे सगळे डॉक्टर आणि हेल्थ वर्कर्सचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने सहकार्याने आदरणीय पवार साहेबांची तब्येत खूपच डिस्चार्ज कधी मिळतोय साहेबांना? मला वाटतं 5 दिवसाचा का काहीतरी अँटीबायोटिक्सचा जो कोर्स असतो तो 5 दिवसाचा पूर्ण करावा असं मला वाटतं. त्याच्यामुळे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार डीपीडीसीची आता बैठक झाली. पहिल्यांदा तुम्ही आणि सुनेत्रा पवार हे कॉम्प्रोमाइज झाले. नाही, वहिनी आणि मी आधी डीपीटीसीला अनेक वेळा एकत्र राहिलेलो आहोत. पण वहिनींवर ही खूप नवीन मोठी जबाबदारी आली आहे आणि म्हणजे असं एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू अशी खरं तर माझी परिस्थिती आहे की एकीकडे वहिनी पालकमंत्री DCM झालंय ह्याचा आनंद आहे, पण दुसरीकडे दादा नसण्याचं दुःख हे अर्थातच आयुष्यभर राहील. कारण का ही प्रेमाची नाती असतात, त्याच्यामुळे टाईम हील्स असं लोक म्हणतात. पण काही नाती आणि अशी असतात की ते दुःख मनात आयुष्यभर अर्थातच राहील. कारण का दादाची जी जागा आहे, जी पोकळी आहे, जे नातं आमच्या सगळ्याच बहीण भावांसाठी आहे, त्याच्यापैकी दादा हा आमच्या बॅचमध्ये ह्या एवढ्या लहान वयात ज्या पद्धतीने दादा गेला, दादाचं वयही नव्हतं आणि असं दादा इतके वर्षात कधी असा थकलाय किंवा